डबावर ताप शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण लहुजी बाबांचं गाते गुणगान आदि नमन अण्णा भाऊला आदि नमन अण्णा भाऊला साधू संताला वारण्याच्या फकीरा मागाला वंदन करीते भारत मातेला या देशाने अनेक महापुरुषांना साधू संतांना क्रांतीवीरांना कलाकारांना साहित्यिकांना वीर पुरुषांना जन्म दिला। हे संपूर्ण महापुरुष वीर पुरुष फक्त देशासाठी आणि समाजासाठी झिजत राहिले। भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करून आपल्या हवाली केलं आणि अंतिम समयी हे वीर पुरुष हे महापुरुष आपल्याला सांगून गेले। बघा काय सांगतायत। अरे देश वाढवा देश जगवा देश वाढवा देश जगवा अरे देश वाढवा देश जगवा देश वाढवा देश जगवा देश वाढवा देश जगवा अरे देश वाढवा देश जगवा भारत मातेची करा पूजा भारत मातेची करा पूजा। आणि खरोखरच जर तुम्हाला कोणाची पूजा करायची असेल तर या मातेची करा, माझ्या भारत मातेची करा, माझ्या लहुजी बाबांची करा। या मातीला मुक्त करणारा जर कोणी असेल, या माईचा या भारत मातेचा खरा लेक जर कोणी असेल, खरा सुपुत्र जर कोणी असेल तर ते म्हणजे माझे लहुजी बाबा। अरे देश वाढवा देश वाढवा देश जगवा देश वाढवा देश जगवा अरे देश वाढवा देश जगवा भारत मातेची करा पूजा भारत मातेची करा पूजा। किती देशप्रेम भिनले असेल या वीर पराक्रमी पुरुषांच्या नसा नसात, किती यातना होत असतील क्रांतीच्या या लढ्यात, तरी पण खचले नाहीत, हारले नाहीत, अरे रमून गेले तिरंग्यात। आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजे हे बहुजनांचे राजे होते, महात्मा बसवेश्वर हे विश्वाचे राजे होते, छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते, महात्मा ज्योतिराव फुले हे शिक्षणाचे दैवत होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे दिनदुबळ्यांचे कैवारी होते, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे साहित्य विश्वाचे राजे होते आणि क्रांतिपिता लहुजी साळवे बघा आपले बाप बापाचे बी बाप क्रांतिपिता लहुजी वसंत साळवे हे शिक्षणाचा प्रथम पाया रचणारे, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची प्रथम सुरुवात करणारे। तुम्हाला ज्ञात आहे का हो, या भारत देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं,
150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, पण 150 वर्ष इंग्रजांचे राज्य असताना सर्वत्र गुलामी होती आणि त्या गुलामीतून मार काढणं कुणालाही साहजिक नव्हतं. आणि या गुलामीच्या विरोधात पहिल्यांदा बंड करून गुप्त पद्धतीने स्वातंत्र्याची चळवळ, जी पहिली चळवळ कोणी उभारली असेल, अरे जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी, अशी घनघोर शपथ घेणारे आद्य क्रांतीपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेच होय. अरे देश वाढवा देश जगवा, अरे देश वाढवा देश जगवा, भारत मातेची धरा पूजा, भारत मातेची धरा पूजा. म्हणून सांगायला अभिमान वाटतो की माझ्या भारत देशासारखा क्रांती करणारा आणि देश प्रेमाने नस नस भरलेला अशा संतांना, वीरांना, महापुरुषांना जन्म देणारा जगात फक्त आणि फक्त माझा भारत देशच आहे. आणि म्हणून झाला बोल बालवीरांचा, झाला बोल बालवीरांचा, लहुजी बाबांचा, लहुजी बाबांचा, लहुजी बाबा. पुन्हा पुढे नाही रे हा झुकला, पुन्हा पुढे नाही रे हा झुकला, पुन्हा पुढे नाही रे हा झुकला. भला मोठा इतिहास याने रचला रे, भला मोठा इतिहास याने रचला रे, भला मोठा इतिहास याने रचला रे. परंतु माझ्या भारत देशातील बहुजन महापुरुषांच्या इतिहासाची लिखित साधने या जातीवाद्यांनी एकतर नष्ट केली असावी किंवा आम्हा बहुजन समाजाचा महापुरुष अर्थात नायक या जातीवाद्यांनी खलनायक दाखविला. तर जातीवाद्यांचा खरा खलनायक आम्हा बहुजनांसमोर नायक म्हणून आणला. आणि म्हणूनच गट रचला मनुवाद्यांनी, गट रचला मनुवाद्यांनी, जातीवाद्यांनी, जातीवाद्यांनी, जातीवाद्यांनी बीजास पेरले बघा, बीजास पेरले बघा, बीजास पेरले बघा. मूर्तपणा टिकणार नाही आता रे, मूर्तपणा टिकणार नाही आता रे, मूर्तपणा टिकणार नाही आता रे. या जातीवाद्यांनी आम्हाला पहिलीपासूनच भ म्हणजे भटजी दाखविला, य म्हणजे ज्ञानेश्वर दाखविला, य यज्ञाचा दाखविला. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हास कळकळून सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की या जातीवाद्यांनी आम्हास श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज का नाही दाखविला, ब म्हणजे महात्मा बसवेश्वर का नाही दाखविला, ल म्हणजे आद्य क्रांतीपिता लहुजी साळवे अरे का नाही दाखविला, ज म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले का बरं नाही दाखविला, आणि भ म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर का नाही दाखविला, अरे अ म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे का बरं नाही दाखविला. आणि म्हणूनच मनुवादी खेळ खोळंबला, मनुवादी खेळ खोळंबला, खेळ खोळंबला, खेळ खोळंबला, खेळ
समाजाचा उद्धार आता झाला विचार करा, आम्हाला अंधश्रद्धेच्या नादी लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा सारा खटाटोप आहे। आम्हाला आमच्या महापुरुषांच्या अक्षराने अर्थ सांगितला नाही तर आम्हाला पूजा पाठांतराचा अर्थ सांगितला। पहिली पासूनच आम्हा बहुजनांच्या डोक्यात भ नावाचा भटजी घातला, तो अद्यापर्यंत निघायलाच तयार नाही। ज्याने जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, उच्च नीचता, भेदभाव, अस्पृश्यता, भूकबळी, बेरोजगारी निर्माण केली, तो भ नावाचा भटजी आमच्या डोक्यातून काढून डोकं शुद्ध करून त्या डोक्यात आमचे महापुरुष, त्यांचे विचार, त्यांचे पराक्रम, त्यांचे बलिदान आम्ही आत्मसात केले पाहिजे। म्हणून अण्णाभाऊंची लेखणी कडाडली, हो अण्णाभाऊंची लेखणी कडाडली अन फकीराची गोळी धडाडली। अण्णाभाऊंची लेखणी कडाडली, फकीराची गोळी धडाडली, म्हणून इंग्रज पळ काढली रे जी, म्हणून इंग्रज पळ काढली रे जी, म्हणून इंग्रज पळ काढली रे जी। थोरले लहुजींचा पराक्रम पाहून शिवाजीराजे गहिवरून गेले। राजांच्या तेजस्वी नेत्रांवाटे आनंदाश्रू तपत होते। राजांना आपल्या स्वराज्याचा व स्वराज्यामधील अशा राघोजी लहुजींसारख्या वीर मर्दानी पुरुषांचा सारखा अभिमान वाटत होता। शिवाजी राजांचे ऊर भरून आले। राजांनी लहुजींना व राघोजींना जवळ बोलावलं, दोघांनाही आपल्या उराशी लावून घेतलं आणि शिवाजी राजे लहुजींना बोलतात, अहो लहुजी साळवे, तुमच्या साळवे घराण्याचा आम्हा जिजाऊ माँसाहेबांस सार्थ अभिमान वाटतो। तुमच्या घराण्यामुळेच तर दांडपट्टा, कट्यार चालविणे, भाला फेकणे, खंजर, निशाणेबाजी, घोडेस्वारी, पाठीने भिंत चालणे, पाण्यात कितीतरी वेळ श्वास रोखून धरणे, तलवारबाजी, मल्लविद्या आणि तुमच्या व तुमच्या घराण्याचा हिंदवी स्वराज्य स्थापनेत फार मोठा वाटा आहे। तुमच्यासारखे वीर योद्धा आम्हास लाभले आणि म्हणूनच तर हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा आम्ही उचलला आहे। महासाहेबांच्या आज्ञेने व आमच्या प्रेमाखातर महादेवाच्या साक्षीने व सर्वांच्या समक्ष आज आम्ही तुम्हाला राऊत ही पदवी बहाल करीत आहोत। राऊत ही पदवी बहाल करीत आहोत। हर 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 हर। थोरले लहुजी व राघोजींचा जय जयकार करण्यात आला। नाही भीती लहुजी राजाला,
मेहकर राघोजींचा लेक लहुजी. रीतिरिवाजाप्रमाणे राघोजींनी आपल्या वडिलांचे नाव आपल्या मुलास ठेवले. क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे हे लहानपणापासूनच एक वीर योद्धा होते. सर्व शस्त्र चालविण्यात तरबेज होते. अरे बापच गुरु असल्यामुळं त्यांच्यात कसलीच कमी नव्हती. त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची कुणाच्यातही हिंमत नव्हती. कारण तारुण्यात एका दमात 15 ते 20 जणांना लोळवायचे. अफाट ताकदीचे लहुजी ते नरवाघ होते. वाघ पण लहुजी पुढे येण्यास 1000 वेळा विचार करायचा. अरे धिप्पाडच्या धिप्पाड गडी, मेहनत करून कमवलेलं शरीर, गोरा पानगडी, सूर्यापेक्षाही जास्त तेज असलेला चेहरा. लहुजी नुसतं चालत असताना धरणीला बी कंप फुटतोय की काय असा भास व्हायचा. लहुजींनी पण भरपूर स्वप्न पाहिली असतीलच ना हो. दुसऱ्यांसारखं आपण पण संसार करावा, पैसा अडका कमवावा. परंतु या इंग्रज भाड्यांनी घनघोर युद्धात पेशव्यांच्या बाजूने सरदार म्हणून लढत असताना राघोजींचा घात केला. लहुजींना दुःख अनावर झाले आणि लहुजींनी आपल्या निर्जीव झालेल्या बापाच्या मस्तकावर हात ठेवून शपथ घेतली. अरे जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. जोपर्यंत या इंग्रज भडव्यांना या भारत देशातून हाकलून लावत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही, लग्नच करणार नाही अशी घनघोर शपथ घेणारा जगातील एकमेव असा क्रांतीचा राजा क्रांतिपिता लहुजी साळवेच होय. लहुजी साळवेच होय. म्हणून विसरून गेला दुःखाला, विसरून गेला दुःखाला. क्रांती करायला, क्रांती करायला, क्रांती करायला. क्रांतीची फौज दिली देशाला, क्रांतीची फौज दिली देशाला, क्रांतीची फौज दिली देशाला. आठवण नाही आली कोणाची, आठवण नाही आली कोणाची, आठवण नाही आली कोणाची. क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी साळवे यांनी राजे उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, चाफेकर बंधू, सावरकर, आगरकर, बिरसा मुंडा अशा कितीतरी वैचारिक देशभक्तांना, क्रांतीवीरांना, वीर पुरुषांना क्रांतीचे शिक्षण देऊन तयार केलं. हे लहुजींचे शिष्य लहुजींना कोणी बाबा म्हणत तर कोणी गुरुवर्य म्हणत. शिष्यानी व गुरुनी केव्हाच जातीभेद केला नाही, पाळला नाही. परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी व वाचणाऱ्यांनी जातीभेद केला. भिडे हे ब्राह्मणांचे असून देखील त्यांनी त्या काळी जातीभेद मानला नाही. भिडेंनी आपल्या वाड्यात अस्पृश्यांची शाळा चालू केली. लहुजींनी
अस्पृश्य मुला मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना संरक्षण व हिंमत देऊन अस्पृश्यांना विद्वान केलं. अरे याच क्रांतिपिता लहुजींनी बांधलेल्या शिक्षणाच्या भक्कम पायावर आज अनेक विद्वान झाले. देश परदेशात त्याने डिग्र्या मिळविल्या, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य वगळता कोणत्याही साहित्यिकाच्या लिखाणातून लहुजींचा थोडा देखील उल्लेख सापडत नाही. खंत वाटे माझ्या जीवाला का विसरून गेला लहुजीला. काय गुन्हा त्याने केला का विसरून गेला लहुजीला. लहुजींच्या देशप्रेमामुळे आणि क्रांतीमुळे या स्वतंत्र देशात आपण आनंदाने राहायला लागलो. सुशिक्षित माणसाने ज्याप्रमाणे आपण महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना पूजतो, त्याचप्रमाणे शिक्षणाचा प्रथम पाया रचणाऱ्या क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांना पण पूजलं पाहिजे. आणि नतमस्तक होते लहुजींना नतमस्तक होते लहुजींना लहुजी बाबांना लहुजी बाबांना लहुजी बाबांना. विभीषण वंदे शिक्षणाचा पाया त्याने रचला. शाहिरान साज चढविला शाहिरान साज चढविला साज चढविला साज चढविला. पूर्ण चढून शाहिरी साजाला पूर्ण चढून शाहिरी साजाला. आज गायलं क्रांती पित्याला आज गायलं लहुजी बाबांना. पूजा देड गाते पवाड्याला गाते पवाड्याला जिराली गाते पवाड्याला